पर? देखिए, पहली बार तो जो हमारे हॉल मार्केट में जो नई चीज़ें हम लेके आए हैं और आगे जो लेके आने की और हम कोशिश कर रहे हैं, उसके बारे में सचेत करने के लिए ही हम मतलब उनके उसके बारे में अवेयरनेस देने के लिए हमने आज की गोष्ठी शुरू की थी और उनकी बात की उनकी क्या परेशानियां हैं उसको भी सुनने की चेष्टा की है। कुछ 3-4 अच्छे पॉइंट्स भी वो उनकी ओर से आए हैं जो हम आगे अपने जो हॉल मार्किंग की जो गाइडलाइंस बनाने वाले या जो डिपार्टमेंट है उनको हम उससे अवगत कराएंगे ताकि हॉल मार्किंग और बेहतरी हो, हमारे सिस्टम में और बेहतरी हो। जो गोल्ड है जो कि उसको पिघलाया जाता है, अभी उसको जो दोबारा उसको हॉलमार्क नहीं लगा सकते, इस पर क्या करेंगे? हॉलमार्क क्यों नहीं लगा सकते? नहीं, दो जो पिघला था वो उसके गोल्ड जो होता है उसकी गोली होती है, जब भी दोबारा उस पर काम। आज सातारा जिल्ह्यासाठी हॉलमार्किंग सेंटर BIS पुणे यांनी अवेअरनेस प्रोग्राम आज साताऱ्यामध्ये घेतला। त्या प्रोग्राममध्ये जे काय नवीन गोष्टी हॉलमार्किंगच्या इम्प्लिमेंट होणार आहे आणि काय नवीन येणार आहे त्यांची माहिती त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी आमच्या सराफ असोसिएशनला दिली आणि आमच्या अडचणी त्यांनी आमच्या धंद्यामध्ये काय येतात, काय हॉलमार्किंगच्या कुठे अडचणी आहेत, हॉलमार्किंग दागिन्या विकल्यानंतर काय अडचणी येतात आणि आता पुढे भविष्यामध्ये काय नवीन अडचण येणार आहे याचं सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने केलं आणि आमचे जे काही प्रश्न होते त्यांना आम्ही विचारल्यानंतर आमच्या प्रश्नाचे जे काही अडचणी आहेत ते पण त्यांनी लिहून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्हाला दिल्लीला आम्ही ते कळवून तुमचं प्रश्नाचं चांगल्या पद्धतीनं म्हणजे हे केलं जाईल, माहिती दिली जातील असं त्यांनी आम्हाला संपूर्ण समाधानाने आजची मीटिंग चांगल्या पद्धतीने झाली। आज भारतीय मानक हॉलमार्क त्यांची सबमिट काय विषय होता आणि आपली काय विषय मांडली? ग्राहकासाठी हॉलमार्कचा अवेअरनेस हॉलमार्कची पूर्णपणे माहिती देण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता। पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं होतं, त्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला होता। त्याचबरोबर ग्राहकांनाही त्याची आवश्यकता आहे। सोन्याचा माल हा सातारा शहरामधले सर्व सराफ व्यावसायिक जे सराफ असोसिएशनचे मेंबर आहेत ते सगळेजण 99% माल हा HOD हॉलमार्कचा विकतात। HOD म्हणजे काय की सोन्याचा दागिन्यावर कंपल्सरी 6 अंकी युनिक ID नंबर टाकलेला असतो। तो युनिक ID नंबर नसेल तर तुमचा दागिना हा हॉलमार्क नाही हे सेंट्रल गव्हर्नमेंटच सांगतं। त्यामुळे कोणताही दागिना पुन्हा जर तुम्ही कोणाकडेही खरेदी केला तर HOD शिक्का असलेलाच म्हणजे 6 अंकी युनिक ID नंबर असलेलाच दागिना खरेदी करावा अशी ग्राहकांना मी विनंती करतो। प्लस साताऱ्यामधले बहुतेक सगळे आमचे सराफ असोसिएशनचे मेंबर जे आहेत ते सगळा सोन्याचा माल हा HODचाच माल विकतात, याची मला 100% खात्री आहे। मी सराफ असोसिएशनचा एक सदस्य आहे, प्लस सातारा सराफ असोसिएशनचा मी माजी अध्यक्षसुद्धा आहे। मी चंद्रशेखर घोडके सातारा सराफ असोसिएशनचा मी उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि आजही मी कार्यकारिणीमध्ये सराफ असोसिएशनचं काम करत आहे। नवीन चांदीला एक आता हॉलमार्किंग चालू होतंय, पण ते अजून काही तेवढं त्यांनी कंपल्सरी केलेलं नाही, सक्ती तेवढी केली नाही। हां, सक्ती नाही अजून, पण चांदीवर कंपल्सरी अजून 1-2-3 वर्षामध्ये चांदीवरचं हॉलमार्क कंपल्सरी होणार आहे आणि ते होणं गरजेचं सुद्धा आहे। त्याच्यामुळे ग्राहकाची फसवणूक थांबणार आहे। त्यामुळे त्यांनी जे साहेबांनी सांगितले त्याचा सुद्धा फायदा सगळ्या व्यापाऱ्यांना होणार आहे, तसा ग्राहकाला सुद्धा होणार आहे। हॉलमार्कचे नवीन नियम आले।